नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे माझं मतमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा एका नाबालिग मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे. आपल्या मुंबईजवळील कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडलेली आहे मित्रांनो. ही नाबालिग मुलगी जी आहे ती अहिल्यानगरहून खोपोलीला तिच्या मामाकडे प्रवास करत होती. 14 वर्षाची मुलगी आहे मित्रांनो. व ती कल्याण स्थानकात रेल्वेची वाट बघत असताना एक 21 वर्षीय तरुण येऊन तिच्या हातातून मोबाईल त्याने हिसकावून घेतला व तुला जर परत मोबाईल पाहिजे असेल तर तुला माझ्यावर पोलीस चौकीत यावं लागेल, अशी तिला खोटी थाप मारून त्याने तिला तिथेच रेल्वे यार्डजवळ असलेल्या एका निर्जन स्थळी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहेत, अशी घटना कळते. तर मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती आहे की अशा ज्या काही घटना घडतात त्यावेळी आपण नेहमी प्रशासन काय करतं आहे, रेल्वे पोलीस काय करत होते, असे जेव्हा आपण म्हणतो ना मित्रांनो, तर मी एक गोष्ट म्हणजे याची एक आपली दुसरी बाजू मी मांडण्याचा प्रयत्न करतो की त्यावेळी म्हणजे ही घटना साधारण एक संध्याकाळची 5-6च्या सुमाराची आहे. तर 5-6च्या वेळेस जर कल्याण स्थानक जर मित्रांनो आपण जर विचार केला ना, तर मी याआधी देखील बजेट प्रवासीवर जे व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे रेल्वे प्रवासाचे जे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्याच्यात देखील मित्रांनो आपण दाखवलेलं आहे की रात्री 1-2 वाजता देखील कल्याण स्थानकावर बऱ्यापैकी गर्दी असते. तर आता तुम्ही विचार करा संध्याकाळी 5-6च्या वेळेला किती गर्दी असेल. तर एवढ्या गर्दीत जर त्या मुलीच्या हातून मोबाईल कोण तो युवक काढून घेतो आहे व तुला पाहिजे असेल तर पोलीस चौकीत यावं लागेल आणि अशा निर्जन स्थळी जर तिला घेऊन जातो आहे, तर मित्रांनो कुठेतरी आपण या गोष्टीची दुसरी बाजू विचार करण्याचा गरज आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत त्या मुलीची चुकी नसेल, मे बी त्या मुलाने तिला काही गुंगारा घातला असेल, काही केलं असेल, अशातला पण भाग असू शकतो. परंतु मित्रांनो, ह्या गोष्टी कुठेतरी आपण विचार करण्याचे गरजेचं आहे की एक 14 वर्षाची मुलगी, तिचा आईबाप तिला बिनदिक्कतपणे एकटा तिला तिच्या मामाच्या गावी पाठवण्यासाठी म्हणजे राजी कसं काय होतं, आणि ती देखील एकटी, म्हणजे या अगोदर जर तिने असा प्रवास केलेला असेल, जर ती करत असेल असा मामाच्या गावाला एकटीच जर प्रवास, तर आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टीची देखील तिला माहिती असावी. कारण ज्या हिशोबाने जर त्याने मोबाईल खेचला आहे आणि मोबाईल परत पाहिजे म्हणून जर तुला पोलीस चौकीत यावं लागेल असं जर त्याने बतावणी केलेली आहे, म्हणजे त्या मुलीकडे मोबाईल आहे, म्हणजे तिला तेवढी तरी माहिती आहे की आपल्या आजूबाजूला काय गोष्टी घडतात ह्याची देखील त्या मुलीला माहिती असावी. तर एवढं माहीत असताना देखील आपण कुठल्या अनोळखी व्यक्तीवर म्हणजे त्याने आपला मोबाईल हिसकवला म्हणून आपण त्याच्या पाठोपाठ जाणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो. आपण त्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या आजूबाजूच्या प्रवाशांना, म्हणजे जर पोलीस नाही दिसले म्हणा, RPF नाही दिसले, पण आजूबाजूला जी काही प्रवासी लोकं उभी आहेत त्यांना तरी आपण त्याची माहिती देऊ शकतो की बाबा तो अमुक अमुक मुलगा माझा मोबाईल घेऊन पळतोय किंवा काय, अशी आजूबाजूला जर प्रवाशांना जरी माहिती दिली असती तरी त्या तरुणाला तिथेच धरून त्याला तिथेच यथेच्छ त्याची धुलाई झाली असती, असं मला वाटतं मित्रांनो. तर आता त्या मुलाला पकडलं आहे म्हणा, तर सत्य काय ते बाहेर येईलच येत्या 1-2 दिवसात. आपण पटकन कुठल्या कन्क्लुजनवर पोहोचू नये मित्रांनो, हेच माझं मत आहे. मी ही गोष्ट सांगण्यामागचा, हा व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की आपण जेव्हा कुठलीही घटना घडते ना मित्रांनो, तेव्हा आपण पटकन त्या गोष्टीवर रिॲक्ट होतो आणि नंतर कळतं अरे बाबा हे असं नव्हतंच. तर त्यामुळे मग नंतर पछतावण्यापेक्षा आपण आधीच त्या गोष्टीची सत्यता जाणून घेणं कधीही चांगलं आणि लवकर रिॲक्ट न होणं, हेच माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता माझं मत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.